कोकणात माशाची आवक घटलेली आहे। मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता करण्यात येते। बदलत्या वातावरणाचा आंबा, काजू, सुपारीनंतर मासेमारीवरही परिणाम झालेला आहे। मासेमारीला पूरक वारे उलट्या दिशेने वाहत असल्याने मासेमारीवर परिणाम झाल्याने माशांची आवक घटली आहे। या संदर्भात मच्छीमार वसंत तांडेल यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। कोकणात सध्या मासे हे कमी प्रमाणात मिळत आहेत, कारण सध्या जे वारे वाहत आहेत त्याचा विपरीत परिणाम हा मासेमारीवर होतोय आणि त्यामुळे मच्छीमारांसमोर एक नवं संकट उभं ठाकलं आहे। त्यामुळे मत्स्य दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मच्छीमारातून होतोय। आपल्या समवेत मच्छीमार आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। निश्चित जो सध्या मासेमारी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि मासे मिळत नाहीत, तुटवडा भासतोय। काय सांगाल, नक्की कारण काय? नैसर्गिक हवामानामध्ये जे काय बदल आता होत आहेत त्या बदलाचा हा निव्वळ परिणाम आहे आणि त्याच्यामुळे हे माशाचं प्रमाण कमी झालेलं आहे असं आमचं मत आहे। कारण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही मासेमारी करीत होतो किंवा करीत आहोत आणि पुढे पण करणार आहोत, तो किती जरी त्याच्यात तांत्रिक बदल झाले जरी असला तरी आमच्याकडनं पूर्वानुभव जे आहेत त्याच्या आधारे आतापर्यंत आपण मासेमारी करीत आलेलो आहोत। आणि आत्ता जो आमचा एकंदर दृष्टिकोन जो आहे तो जानेवारी महिन्यामध्ये मतले वारे पर्यायाने सुरू झाले पाहिजे त्याप्रमाणे सुरू झालेत, परंतु त्याचा जो कालावधी होता तो किमान 2 ते 3 महिन्यापर्यंत राहिला पाहिजे होता। पण आता एकंदर बघितलं तो 8-10 दिवसात मतले वारे पुन्हा कमी झालेत। मध्यंतरी थंडीचं प्रमाण वाढते असं जाणवत होता एक 2-3 दिवस थंडी आहे असं वाटलं आणि ती थंडी पण गायब झाली। म्हणजे याचा परिणाम मासेमारीवर होत आहेत, पण त्याचप्रमाणे इतर ज्या काही पीक आहेत म्हणजे फळबागा आहेत म्हणा, आंबा वगैरे आहे, त्याच्यावर स्वतःचा परिणाम होत आहे। हे होते मच्छीमार वसंत तांडेल यांनी सांगितलंय की या संदर्भात जे मतलई वारे आहेत त्याचा फायदा होतो, मात्र सध्या तोटा होतोय। त्यामुळे कोकणात बघितलं तर मत्स्य दुष्काळ आहे। गेले 8 ते 10 दिवस मासे हे मच्छी मार्केटमध्ये येत नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत्स्य खवय्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।